शेवंता, ए शेवंता. हं, ओ माय गॉड, कुठं बाहेर चालीस की काय तू? नाही ग शेवंते. मग चंपे, एवढा मेकअप करून कशाला आली तू एवढ्या सकाळी सकाळी? मला कुठं बाहेर जायचं नव्हतं, काय नव्हतं, तुझ्या इथे यायचं होतं बसायला. हा मग चल की, तुला कोणी नको म्हणले की काय? अगं पण एवढा मेकअप कस काय करून राहिली तू? पहिले तर एवढी येड्यावानी राहत गेली. हा, चंपे चंपे करून बोलत गेले तुला सगळेजण, आणि आता अचानकच ते कडबीट केलास केसाचा, का म्हणून असं? अगं शेवंती, माझं पार्लर झालंय, 6 महिन्याचा कोर्स केलाय मी पार्लरचा, माहीत आहे का? तेव्हा कुठं मग आता जरा साफसुथरं चांगलं राहावं लागेल की नाही मला सांग बरं. मी येड्या माणसावानी जर राहू लागले, कपडे बराबर नाही, केस बराबर नाही, तर मग या पार्लरमध्ये कोणी येईल का? हां, जोपर्यंत पार्लरवाली बाई जोपर्यंत चांगली सजून धसून राहत नाही ना, तोपर्यंत तिच्याकडे यायला लोक मागं पुढं बघतात, माहीत आहे का? त्याच्यामुळं मला साफसुथरं सकाळी उठलं की आपलं मस्त चहा बिया पिते, आंघोळ बिंघोळ करते, आपलं मेकअप पिकअप करून मस्त पार्लरमध्ये जाऊन बसते. मग दिवसभर येतात बाया बघतात, जे काय होते ते होते. असं हाय. असं आहे का? बरं हाय ग माय तुझं. बरं झालं तू लग्न नाही केलंस, मी लग्न करून फसले, नाही तर काय डोक्याला ताप झालाय बघ माझ्या. तू तेवढी शाळेत हुशार बी नव्हतीस, तरी बी स्वतःच्या पायावर उभं राहिलीस ग चंपे. तू करून दाखवलं बाई ग. नाही तर कुठं आता माझं लग्न झालंय, लेकराला सांभाळा, आपलं घर सांभाळा, नवऱ्याच्या इथं जा, जसं म्हणलं तसं करा. त्याच्यामुळं ना लय डोकं पिकून गेलंय ग. त्याच्यासाठी आईकडे आले होते काही दिवस बघ मी पण. असं का म्हणून म्हणायली तू? भाऊजी तर चांगले होतं की, बाहेर देशात गेले म्हणली होतीस की त्या दिवशी. हो बरोबर आहे, बाहेर देशात गेले तर मग त्याला बायकोचं ध्यान यायला नको? हां, मला सांग बरं, तू बाहेर देशात जाऊन बसायचंच असते का? आता कितकाला पैसा पाठवायले तर मला ATMनं मी जाऊन काढून आणते हे ते घेण्यासाठी, पण किती नाही म्हणलं तरी आपल्या घरीच चांगलं राहते नाही का चंपा? हो ते ठीक आहे, जाशील तू तुझ्या घरी, पण मला एवढ्या सकाळी सकाळी तू का म्हणून बोलवलं ते सांग मला आधी. अगं चंपे, मैया इथं ना पाहुणे आलेत, मैया दोन्ही भावजयाचे माय बाप आलेत, त्याच्यामुळं ना मला ना त्याला अजिबात बोला वाटत नाही. आणि आज रस पोळ्या करणार होतं घरी, तर विनाकारण मला करायला होतील. मी माय मला म्हणायची होय बस करायला काहीतरी मदत करायला. त्याच्यापेक्षा म्हणलं मी तुझ्या इथे येऊन बसू काय की? कुठं करत बसू ग कुठानी? का माझ्या घरचे होतं की काय? तिचे माय बाप होतं, तिनं करेल तिला काय करायचे काय नाही ते. मी का म्हणून करू सांग बरं मला चंपे तू? त्याला काय व्हायलंय, थोडंसं मदत केली असती तर त्याला वाटलं असतं ना की काही ना काहीतरी केलं म्हणून. आता अशीच तू गपचूप माझ्या इकडे आली सकाळी सकाळी, तर विनाकारण तुझी आई वरडायची. तुला माहीत आहे ना तुझ्या आईचा स्वभाव कसा आहे. अगं चंपे, तुला काय सांगू, एक नंबरच्या खराब होता मग ह्या दोन्ही भावजया. तुला काय माहीत आहे का म्हणून करू मला सांग बरं तिच्या मायबापाचे काम मी? हां, काय म्हणून करू मी? रात्री काहीच केलं नाही, गपचूप वरी जाऊन बसले होते छतावर, थंडगार हवा लागू लागली. आली होती आई मला विचारायला माझी, मला म्हणली काय ग कोणाला बोलली नाही ना असं तसं विचार लागले. मी म्हणलं आई मला बोला वाटणं आलं, मी बोललो नाही म्हणलं. मग नंतर गपचूप ते का त्या शिलाची त्या मिनीची मायवरी आली होती, मग मी त्याच्या देखते काय बोललो नाही काय नाही, खुशाल खुशाल असं बरं आहे तसं तसं बोललो, आणि बाकी सगळं सोडून दिलं बघ, तुला खरं ते सांगते. आणि आता जर समजा आली बी तुझ्या इथं ना माझी माय, तर माझ्या आईला सांगते माझं पोट दुखू लागलं, डोकं दुखू लागलं म्हणून मी इकडे येऊन बसले म्हणते. अगं पण अगं बिग काय बोलू नको बघ, मला येऊ देणार हस की नाही ते सांग. तू मैत्रीण हस म्हणून तुला मी फोन करून सांगितलं इकडे ये म्हणलं मला हे करायला बोलायला, म्हणजे मग माय जरी आली तर माझ्या मायला सांगता येते की मी तुझ्या इथं आलो म्हणून. तर तू आता असं मला म्हणायलीस कर माई जाऊन घरातले कामं, मयानं करणं भैनात बघ चंपे, तुला खरं ते सांगायलो. तुला भाऊ राहायला असताना तुझ्या भावजया तुला असं नसनस वसवस केला असतं ना कोण्या गोष्टीसाठी, तेव्हा तुला कळलं असतं. त्याच्यामुळं ना आता उगं मला हे करू नको बघ, तुझी मैत्रीण आहे, मला घरी येऊ देतीस की नाही ते सांग बघ मला. हा शेवंती, असं का म्हणून बोलायली ग तू? तुला का नको म्हणतो की काय मी? एवढं का म्हणून मला असं टोचून बोलायली? तुझी मैत्रीण आहे, मला घरी येऊ देतीस की नाही म्हणून? तू मला फोन न करता बी मी इथं आली असते ना, का तुला नाही म्हणलं असतं की काय मला सांगायची एवढं लगे तू? चल पार्लरला चालले नाही, तिकडेच बसू तर आपण दोघी बी. शेवंते बापू, मी माई यायली वाटतं. चंपे चल लवकर जाऊता. कुठे जाऊता ग? आई तू चंपा आली होती, चंपा म्हणली की तिच्या पार्लरमध्ये त्या कोणाच तर लग्न आहे म्हणून, ते पोरी येणार आता, तर मेहंदी काढायची होती म्हणून. तुला माहीत आहे की मला मेहंदी चांगली येते,
तर मग चंपाचं म्हणणं आहे की पैसे देतो म्हणली मला काही काढायचे, तर तेवढंच मग मी म्हणलं माझी बी करमणूक होते म्हणलं, नाही का. तर जाऊ का मग आई, तिथं जाऊन मेहंदी बिंदी काढतो, तिला बी तेवढीच मदत होईल ग, दुसऱ्या पोरी नाहीत काही नाही तर पार्लरमध्ये. भाई चंपा, कोणाचं लग्न आहे ग, कोणाची मेहंदी काढायची तुला? काकू ते ते आपल्या बाजूचं गाव आहे ना, तिथल्या पोरीचं लग्न आहे, तर ते परवा दिवशी लग्न आहे. तर मग ते आज मेहंदी, वॅक्सिंग, आयब्रो हे ते सगळं करायचं होतं तिचं, म्हणून तेवढ्या सकाळी सकाळी मी तयार झाले. मी म्हटलं जाऊन पटकन बसावं म्हटलं त्या येतीला, म्हणून मग मी शेवंताला आवाज द्यायला आले होते की मेहंदी थोडीशी म्हणलं मेहंदीसाठी मदत कर म्हणलं. तुम्हाला माहीत आहे ना काकू, शेवंताला किती चांगली मेहंदी येते ते, म्हणूनच तिला मी आवाज द्यायला आले बघा बाहेर. असं झालं. बाई चंपा, मी तिला पाठवलं असतं, पण ना घरी पाहुणे आलेत ग, आणि कसं थोडंसं मदत करावं लागते. आता एवढा मोठा परिवार म्हणल्यावर नाही का वेळ लागते. स्वयंपाक लवकर झाला ना सकाळचा, तर मग तिला तुझ्या इथं पाठवते बरं का, तोपर्यंत बाकीचं करून घे. पण आई, काय आहे, काय बोल? काही नाही, काय बोल ना. ठीक आहे चंपा, मी ना तिला थोड्या वेळानं पाठवते, झालं तर लवकर. नाही तर तू तुझं काढून घे माय, कोणाला तरी हाताखाली घेऊन. बरं काकू, चालेल मग. बाय बाय शेवंता. बाय. हाय गे तू तर वाशे, हां तू हे नाटकं का मला माहीत नाही की काय? हां मला म्हणते की मेहंदी काढायला जातो आणि ती मला पैसे देणार आहे. तू भिकार चोठास, पैशासाठी काम करायलीस, मला माहीत आहे की नाही? हां तुला पैशाची गरज होती म्हणून करायला चालली. अगं खोटं किती बोलती ग शेवंते, पाहुणे रावणे आले तर घरामध्ये. हां काहाची पैशाची कमी आहे ग तुला? हां एवढ्याला पैसा राहते की तुझ्या पर्समध्ये? मी देते, तुझे बाबा देतात, तुझा नवरा पाठवते वाटतं तिकडून. हां आणि काहासाठी म्हणायली की मला पैसे देणार आहे आणि मी तिकडे जाऊन मेहंद्या काढतो, घरचे कामं सोडायचे दुसऱ्यावर आणि आपण जाऊन नाचायचं पुऱ्या गावानं? हां लाज वाटत नाही तुला? जरासं घरी मदत करशील काय की वाटलं होतं, रस पोळ्या करायच्या. आता सकाळी सकाळी पोरीला बोलून घेतलंय, ते नाटकं कळणार झालं की काय मला? हां पागल समजलंच की काय तू मला? आई तू वरडू नको बघ, सकाळी सकाळी आव मी ती लेखाव दुसऱ्यासाठी सकाळी सकाळी मोठं डोकं खराब करायलीस आणि दिवसही खराब करायलीस. मुहा मला रसपोळ्या खायच्या नव्हत्या आणि त्याला करून द्यायच्या नव्हत्या. काय म्हणणं आहे तू? मी जाऊ लागलो माझ्या मैत्रिणीच्या इथं, काय म्हणून त्याचं करू मला तू सांगायलीस तितकं लगे? माझ्या भाऊजाया का लय गुणाच्या हाता की काय? त्याच्या मायबापाचं कामं करायला लावायली. तुला लय जोर आला असेल तर करून घे बघ, तू मला कामं सांगू नको बघ. विनाकारण भांडणं होऊ नये म्हणून गपचूप जाऊ लागलो निघून, तर लगेच मधातच आलीस मी माग, जसं कारण कुठे लेक पळून जाऊ लागली. एवढं शहाणपणा काय करायचं ग तुला? शेवंते मोहा तू शहाणपणा काढायलीस व्हय ग कुत्रे? बापो लय माजून गेलीस, तुला असाच मार लहानपणापासून दिला असता ना तर एवढी माजली नसतीस. आता बस बोंबलत, तो रडणं पिडणं झालं की व्हय घरामध्ये पीठ चुरून दे, डाळ टाक शिजायला, समजलं ना? पडलेले भांडे घासून घे. बापो म्या माईच्या नादी लागता येत नाही, लय जोरात मारलं रे देवा त्या गधड्यासाठी. चल ग माय, कपड्याच्या घड्या झाल्या, आता बाकीचं जाऊन करते. अव ताई ऐकलं का? काय झालं शिला? अव ताई मी आता मागच्या साईडला गेली होती, ती शेवंती ना, ती कोण आपल्या बाजूची ही आहे ना माय, काय तिचं नाव मला नाव येत नाही, ती चंपी नाही, मेकअप बिकअप करून राहते, पार्लर शिकले तिनं. अव ती आली होती, तिला बोलू लागली काही की काहीतरी, मला आवाज झाला नाही. मग थोडं मी पुढं गेली, तितक्यात आपली सासू गेली तिथं आणि काय केलं माहीत आहे का? दोघीचं लागलं भांडण. शेवंती म्हणू लागली वाटतं की मला जायचं होतं तिकडं, काय मेहंदी बिंदीचं म्हणू लागली वाटतं. आणि मग आपल्या सासूला राग आला. सासूचं म्हणणं होतं की घरात पाहुणे राहुणे आले तर तू कोणाला बराबर बोलणं नाही झाली, काही नाही, घरातलं कोणतं कामही करणं आली काही नाही. आणि शेवंती तोंड फुलीस आली, तिला बोलायची लय सवय आहे ना, बडबड बडबड, कुठं काय बोलावं ते कळत नाही. तोंड वाचली गदडीनं, तिच्या माईनं तिच्या तोंडावर बुक्काच घातला. लगेच भांडण झालं, मजेदार असं बघा. मी आलं ना, मला एवढी खुशी झाली ना तुम्हाला काय सांगू. मी सगळ्यात पहिले तिथून पळाले आणि तुमच्याकडेच आले बघा सांगायला. खरं
बरं झालं, तिला असंच पाहिजे होतं गदडीला. आपले बाप इतक्या दुरून आले, 2 शब्द हिला बोलायला का रोग आला होता का? 2 शब्द बोलणं आले हिच्या तोंडातून निघणं झाले. मग हिच्या इकडे पुऱ्या खानदानीचे कोणी आलं तर कसं हिच्या मागं पुढं फिरावं लागते आपल्याला. हिला जर असं वाटणं गेलं तर की इकडे आपल्या दोन्ही भावजाईचे मायबाप होतं, वयस्कार होतं, 2 शब्द बोला म्हणून लाज वाटणं गेली. बरं झालं हिच्या मायने हिला मारला, ते लय चांगलं झालं. आता ना हिला बोलूच नाही बघा आपण दोघी बी. आता काय करू तर तिची तिने कामं कसे करते काय विचारलं का काही काम सांगायचं नाही, काही म्हणायचंही नाही. तिला जेवढं करायचं तेवढं करू दे. तिला म्हणूच नको की थांबा ताई मी करते म्हणून. तिला तिचं करू दे बघ. काय मोह काय बंद पडले काम करायला ती? तिला किती कामं का लागणार मोह काय चालले तिनं? माझं तर म्हणणं आहे आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळे कामं तिनंच करावं. पण ताई लाखातली एक गोष्ट झाली, आज तिने तिच्या तोंडावर बुक्का खाला तिच्या माईचा मोह. लय मन बघा असं प्रसन्न झालं, मला लय चांगलं वाटायला. जिंदगीतली पहिली खुशी मला झाली बघा ही. बरं जाऊ द्या, आता एवढी जास्त खुश होऊ नको, चल तिकडं. हो ताई चला. बाई रात्री फॅन तुम्ही बंद केला होता काय? हो मीच बंद केला होता. माय कोणती एसी लावली होती की रे देवा देवा देवा. नुसती थंडी गार हवा, ते पंखा सुरू ती एसी सुरू. मला बंदही करता येणार काहीच नाही. उठून मग मी बाहेर आले तर हे मीनाचे सासरे होते ना, प्रफुल्लचे बाबा, ते जाऊ लागले बाहेर कुठं वॉशरूमला जाऊ लागले का आहे की. तर त्याला मी म्हणलं ते मला एसीचं बटन बंद करता येईना दादा म्हणलं, आणि ते जरा बंद करून द्या म्हणलं. आणि घर नुसतं थंड गार झालं होतं. मग ते आले आणि त्यानं बटन बंद करून दिलं. आणि मग मला तरी थंडी वाजू लागली. मग फॅन बंद केला आणि मग मी तशीच झोपली अंगावर घेऊन. मला सण होईना मा एसी बिसी बापा हे. एसी तर मला सण होईना, पण ते पंखा बंद केल्यामुळं मग मला नुसती गरमी झाली, घबराट झाल्यासारखी झाली. मग उठून मी इथं बरी आली. तुम्ही केव्हा उठली? मी उठली, मग डोळा सकाळी सकाळी लागला होता त्याच्यामुळे जरा झोपून राहिले. मग मी उठले तसंच. मग मला तुम्ही दिसल्या नाही काही नाही. मी म्हणलं माझे सगळे उठलेत का आहे की म्हणलं. आणि मग आले बाहेर तर मला मग शिला म्हणली आई वरी गेली म्हणली, काकू म्हणली तुम्ही जा म्हणली वरी, आई एकटीच आहे म्हणली. म्हणून मग मी वरी आले बघा. बरं बरं असं आहे का? आणि तोंडबिन धुतलं की नाही? चहा म्हणून लागली. शिला म्हणली मी चहा ठेवते, आई म्हणली घेऊन येते म्हणली तुझ्यासाठी वरतीच म्हणली. मग मी म्हणलं ठीक आहे माय म्हणलं, मी तोंडबिन धुतलं ना आले वरी बघा. हो काय? मी नाही धुतलं माय. मी एवढ्या सकाळी ते चहा बिहा पित नाही, जराशी हवा घेते मोकळी. ते घरामध्ये पंखा बंद होता आणि ते एसी रात्री बंद करून टाकली, त्याच्यामुळं मला ते घबराट झाल्यासारखी वाटली. सगळंच हे झालं होतं. आता हवा घेते जराशी, जाते खाली तोंडबिन धुते. जरासं काहीतरी रात्रीचं शिळं बिळं असतं तर थोडंसं खाते, कोरभर भाकर नाही तर चपाती बिपाती काय भात बीत असं तर असं खाते. ते कसं निहारी सकाळची जरासं खाल्लं की ते नंतर चहा पिवा. ते नुसता अनुषा पोटी मला चहा नाही पिवा वाटत बाई. ते मला जमतच नाही, ती पित्त होतात. त्याच्यामुळे थोडंसं तरी काहीतरी खाऊन थोडं 2-3 घास का होईना खाल्लं की बरं वाटते बघा मला. का म्हणून बाई ती शिळं काहाला खाता? मी शिलाला नाही तर मीनाला जरासं काहीतरी करायला लावते की. मी एवढ्या सकाळी खायना म्हणून मला म्हणू लागली शिला काहीतरी नाश्ता करते आई म्हणली. मी म्हणलं माय नको म्हणलं, मला सकाळी सकाळी चहा पी दे म्हणलं, गरम गरम कप भर करून मी पिते म्हणलं हवेशीर. मला एवढ्या सकाळी सकाळी नाश्ता लागत नाही. तुम्ही तसं शिळं बिळं खाऊ नका दुसऱ्याच्या घरी. स्वतःच्या घरी गोष्ट वेगळी आहे. पोटही दुखायचं होय उगं. करू द्या पोहरीला जरासं काही नाश्ता बिष्टा गरम गरम करतीला. खातो मी बी, ताईनं बी उठतील सगळेजण आता तर खातील. बाई उठल्या तर वाटतं आपल्या मी शिलाची सासू उठली वाटतं. बाहेर अंगण झाडू लागल्या, मला म्हणल्या तुम्ही जा म्हणल्या घरामध्ये आणि नाश्ता तोंडबिन धुवा. मग मी इकडं आले. असं झालं बघा. तर तुम्ही तसं हे करू नका म्हणा शिलाला, नाही तर मीनाला जरासा नाश्ता करून देतीला बाई. नको माय जाऊ दे, कहाला आपल्या घरी बरं राहते. पोरी सोरीला कहाला उगं परेशान करू. मला काय 2 घासाची निहारी माझी सकाळची. उगं कहाला त्याला कामं कमी होतं का हो माय? बघा की मला सांगा बरं. किती कामं होतं पोरीला. आता अगोदरची एवढी घरची होते, आपण एवढं आलो. आता ती शेवंता राहते म्हणत तर मग करावं की नाही हो माय काहीतरी तिनं घरातलं. आली तर मला आपण वरी येऊन बोलायलो तर जराशी खुर्चीवरून तर उभं राहिली नाही. 2 शब्द तर बोला वाचते की नाही तिनं मला सांगा बरं तुम्ही. एकदम कशी ढील सोडता येते व एवढी कोणाच्या लेकीला कशी सोडावं मला सांगा बरं तुम्ही बाई. इथं किती दिवसाची किती महिन्यापासून आहे इथं. तर मग पोरीला तर चांगलं बोल ना, जरासं मदतही नाही काय नाही कोण्या कामाची. कसं करावं सांगा बरं बाई तुम्ही. अव बाई माझ्या मनामध्ये तेच विचार होता.
पण मी म्हणलं माय तुम्हाला कसं म्हणू की, म्हणून मी काही गपचूप बसले हो बापा, मी काही तुम्हाला बोलले नाही. मला हे प्रश्न पडलाय की ह्या शिलासोबत आणि मीनासोबत ही राहत कशी असेल घरामध्ये. हां, आपल्याच पुढं हिचा एवढा रुबाब करायली न, असं दाखवायली की हिला कोणाहून काही फरक पडत नाही, तर आपल्या माघाऱ्या या लेकरायचं कसं होत असेल बा माय. हां, मला तर लय प्रश्न पडलाय व तुम्हाला मी तव्हाचं बोलावं म्हणलं होतं काल रात्रीच, पण परत म्हणलं माय नको जाऊ दे, छोट्याशा गोष्टीवरून मोठा वाद व्हायचा भाई म्हणलं. तुम्ही म्हणायला म्हणून मी तुम्हाला म्हणायले. आता खरं ते सांगायले शेवंतीचं इथं राहणं लय चुकीची गोष्ट आहे. काय होईल काही सांगता येत नाही व माय. आता काय करावं, आता शिलाची सासूच आहे तशी, तर काय बोलावं मला सांगा बरं बाई तुम्ही. हां बाई, आपण काही बोलाय जावा तर विनाकारण मला वाटायला भांडणं भरतील, म्हणून आता फक्त तुमच्यात आणि माझ्यातच ही गोष्ट आहे. आता कोणाला बोलण्यात काही अर्थच नाही बघा. हां, आता जर बाईला बोललो आपण की बाबा शेवंता अशीच करते का, पोरीला बरोबर बोलत नाही का, तर विनाकारण आपल्याच लेकी बाळीला त्रास व्हायचा वय. तिला वाटायचं हे माझ्या लेकीला, मग लेकी तर आहे तर ह्याला बरं दिसना झाले. पहिलं पोरीला बरं वाटत नव्हतं ना, आता मायाला बरं वाटना झालंय. आपण ह्याच्या इथं पाहुणे, उद्या विनाकारण आपल्या लेकी बाळीला त्रास व्हायचा वय नाही का. उगा 1-2 दिवसासाठी आलो आपण, पोरीला सांगू ता बापा तिच्याकडे लक्ष देऊ नका, हाय आज जाईल उद्या, उगं कहाला उगं एवढं हे करत बसावं नाही का. अगं बाई, मला दुसऱ्या कोण्या गोष्टीचं काही वाटतं ना, तिनं राहिली तरी फरक पडत नाही मला, का राही ना तिच्या मायबापाचं घर आहे. पण मला वाटते मा शिला आणि मी ना बिचाऱ्या दोघीजणी सकाळी उठल्या तेव्हापासून कामं करतात, रात्री झोपेपर्यंत त्याच्या मागचे कामं संपनात. तिच्याही लेकराचं करा, ह्याच्याही लेकराचं करा, सगळं घरातलं मोठ्याचं करा, लहानायचं करा. हां, आता किती सांगा बरं मला, किती ह्याच्यावर कामं होतं. जेव्हा केव्हा फोन केला तर मग सांगते आई मी मार्केटला गेलो होतो ये, आई दळायला गेलो होतो ये, आई इकडं गेलो होतो, तिकडं गेलो होतो. कामं सारखे सांगतच राहते. मग मला वाटते माम्या लेकीला एवढे कामं होतं घरामध्ये, कामं केल्यानं काही होत नाही. पण मला हे सांगा, दरासा त्याच्या जीवाला आराम नको का, एवढे मोठे मोठे घरं होतं. हां, एवढं मोठं घरदार बघून दिलंय तर मग त्याच्या जीवाला आराम नको का होताय बाई, सांगा बरं मला तुम्ही बी. बाई बरी हा का व? हो बाई बरी चाले, जरा हवा घेऊ लागलो, थंड थंड चांगलं वाटायले. हो, हवा मोकळी चाकळी लागते इथं सकाळची. मी म्हणलं झालाय नाश्ता, चला खाली आणि मग चहा करता येते. नाश्ता बनवला का पोहरीनं? हो केलेत वाटतं, पोहे काहीतरी केलेत काय की. चला रात्रीचं काही खाता आलं असतं की बाई, कहाला उगा नाश्ता पोहरीला म्हणलं, आता स्वयंपाकालाच लागल्या असत्या पोरी. नाही, स्वयंपाकाला जरा वेळ लागते की हो बाई, सकाळचं जरा असं पोटात गेलं की बरं वाटते, त्याला काम करायला जरा ताकद येते नाही का. हो चला मग खाली, चला बाई या बाई. बघितलं का कसं म्हणते, ताकद येते म्हणते खाल्ल्यावर जरा असं काम करायला. कसं बोललं हे आहेचं. एखादी बाई एका आपल्या लेकीची केस पकडून म्हणली असते कर ग सकाळचा नाश्ता बिष्टा, ह्याला काहीच वाटेना आले दोन्ही पोरीच्या मागं चुराडा कामाचा सगळा. नाही जाऊ द्या, काय बोलावं आपण, चला खाली.